ग्राहक असल्याचे भासवत एखाद्या दुकानात घुसून हातचलाखीने चोरी करण्याचे असंख्य प्रकार तुम्ही पाहिले असतील। अनेकदा हे लोक मालकाच लक्ष विचलित करून आपलं इस्पित साध्य करतात। यासाठी ते टोळीने मिळून हे काम करतात। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बँकेत घडलेल्या प्रकाराने पोलिसही अचंबित झाले आहेत। ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। धक्कादायक म्हणजे हा चोर कोणी मोठा व्यक्ती नसून चिमुकला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या एका मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये एका चिमुकल्या चोरट्याने ग्राहकाची तब्बल 33,000ची रोकड लांबवल्याची घटना घडली। चोरी करताना चिमुकला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। हातामध्ये लाल पिशवी घेऊन हा चिमुकला बँकेत आला होता आणि त्याच वेळी त्याने गर्दीचा फायदा घेऊन ग्राहकाची ही रोकड लंपास केली आहे। या घटनेची माहिती मिळताच वैजापूर शहर पोलीस बँकेत दाखल झाले। मात्र तोपर्यंत हा चिमुकला तिथून पसार झाला। त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आता या मुलाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। लहान मुलांच्या हातून चोरी घडवून आणणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध घेणे हे देखील आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे। पुण्यानंतर संभाजीनगर हे ड्रग्सच्या विळख्यात अडकले का असा प्रश्न निर्माण झाला आहे। शहरातील तरुणाई कोकण ब्राऊन शुगर्स चरसचे सेवन करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। सहज उपलब्ध असलेल्या व्हाईटनर, बूट पॉलिशसाठी वापरले जाणारे पॉलिश, स्टिक फास्ट, आयोडेक्स, नेलपेंट, अगदी पेट्रोलचाही नशेसाठी वापर केला जात असल्याचे मानवविकार तज्ज्ञांनी सांगितलेच। परंतु त्याचबरोबर ब्राऊन शुगर, चरस, कोकेन, एमडी अशा अंमली पदार्थांच्या नशा करणेही रुग्ण येत असल्याचं सांगण्यात येत आहे।